नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज। महाराष्ट्रात दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या होत असल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने दिली आहे। मात्र या काळोख्या चित्रातही आशेचा किरण ठरत असलेल्या तीन धाडसी उद्योजक ज्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले आहे। पहिली प्रेरणादायी कहाणी गायकवाड बंधूंची। पुण्यातील यशवंत परिसरात तब्बल 80 एकर जमीन भाडे करारावर घेऊन दररोज 50,000 पेंडी भाजीपाल्याचे उत्पादन ते विक्री अशी संपूर्ण साखळी उभी करून थेट बाजारपेठेत विक्री हा आदर्श मॉडेल उभा केला आहे। नितीन आणि सचिन गायकवाड यांनी स्वयंपूर्ण गाव संकल्पनेला बळ देत त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग दाखवला आहे। दुसरी दिशा सेंद्रिय शेतीचा जागतिक मार्ग। डायना बायोटेक डॉक्टर विनोद कुमार पाटील यांनी सेंद्रिय शेतीला शाश्वत पर्याय ठरवले आहे। रासायनिक शेतीमुळे माती आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता निर्यातक्षम सेंद्रिय उत्पादनाचा मार्ग त्यांनी खुला केला आहे। तिसरी यशोगाथा जागतिक फुलांची विक्री साखळी। विजय कुंजीर आणि संतोष काळभोर यांनी परदेशातून शोभिवंत फुलांची आयात करून देशभर 8 ठिकाणी विक्री व्यवस्थापन उभे केले आहे। स्थानिक ते आंतरराष्ट्रीय असा त्यांचा व्याप आता विस्तारत आहे। या तिन्ही कृषी उद्योजकांना भेट देत अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पुढाकार घेत आहे। संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली वडकी येथे सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गावे स्वयंपूर्ण आणि शेतकरी अभ्यासपूर्ण आर्थिक प्रगतीकडे या ध्येयाने सेंद्रिय शेती प्रसारासाठी सामंजस्य करारही करण्यात येणार आहे। डिजिटल मीडियाच्या बळावर तळागाळातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा आवाज आता बांध्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवणार आहे। शेतकऱ्यांच्या यशाची ही प्रेरणादायी गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचा पाठिंबा नक्की द्या।